श्यामची आई कथाकथन उपक्रमात मी पहिली कथा सांगणार आहे। कथेचे नाव आहे सावित्री व्रत। आश्रमातील प्रार्थना झाली। सारे सोबती सभोवती मंडलाकार बसले होते। श्यामच्या मुखचंद्राकडे सर्वांचे डोळे लागले होते। तो भ्रातृसंग म्हणजे एक अपूर्व दृश्य होते। सध्याच्या निष्प्रेम काळात मला काय त्याचे, अशा काळात असे प्रेमळ संघ म्हणजे परमाशा होय। त्यांच्यातील प्रेम अन्यत्र क्वचितच पाहावयास सापडले असते। तो आश्रम म्हणजे त्या गावातील जीवनाला स्वच्छ ठेवणारा जिवंत व पवित्र झरा होय। रात्रीची वेळ, गावात सर्वत्र शांतता होती। श्यामने सुरुवात केली। माझ्या आईचे माहेर फार श्रीमंत नव्हते, तरी सुखी होते। माहेरी खाण्यापिण्याची कमी नव्हती। आईचे माहेर गावातच होते। आईचे वडील फार कर्मठ व धर्मनिष्ठ होते। माझी आई सर्व भावंडात मोठी होती। आईवर तिच्या आई वडिलांचे फार प्रेम होते। माझ्या आईला माहेरी कोणी आवडी म्हणत, कोणी बयो म्हणत। आवडी, खरेच लहानपणापासून ती सर्वांना आवडत असे। बयो, खरेच ती जगाची बयो होती, आई होती। माझ्या आईला 2 भाऊ व 1 बहीण होती। आईची आई अत्यंत नियमित व दक्ष होती। आईचे लग्न लहानपणीच झाले होते। सासर श्रीमंत होते। सासरची मंडळी गावात सरदार म्हणून मानले जात, निदान ते तरी स्वतःला तसे समजत। आईच्या अंगावर सोन्या मोत्याचे दागिने होते। सासरची तिचे नाव यशोदा ठेवण्यात आले। सासरी ती लहानाची मोठी होत होती। कशाला तोटा नव्हता। चांगले घ्यायला, चांगले खायला होते। मित्रांनो, माझ्या वडिलांच्या अंगावर ते वयाने 17-18 वर्षांचे झाले। तोच सारी जबाबदारी पडली होती, कारण आजोबा थकले होते। वडीलच सारा कारभार पाहू लागले। आम्ही आमच्या वडिलास भाऊ म्हणत असू व लोक त्यांना भाऊराव असे म्हणत। आजूबाजूच्या खेड्यातील लोक आम्हाला खोत म्हणून संबोधित। खोत म्हणजे काय, विकाने प्रश्न विचारला। श्याम म्हणाला, खोत म्हणजे गावचा ठरीव सारा वसूल करून सरकाराकडे पाठविणारा बिनपगारी दलाल। त्याला काही मिळत नाही का, रामने विचारले। हो, मिळते तर। सरकारी शेतसाऱ्याचा जवळजवळ 1/4 हिस्सा खोताला फायदा असतो। खोत गावातील पिकांची पाहणी करतो। एखाद्या शेतात पीक चांगले नसेल तरी चांगले लावतात। लोकांनी वसूल दिला नाही तर सरकारी मदत मिळते व मग जप्ती प्रकरणे होतात। ठरल्या वेळी खोताने शेतसाऱ्याचे हप्ते आले नसले तरी पदरचे पैसे देऊन भरलेच पाहिजे। आम्ही वडवली गावाचे खोत होतो। त्या वडवली गावात आमची खूप मोठी बाग होती। धो धो पाणी वाहत असे। बागेत केळी, पोफळी, अननस लावलेले होते। निरनिराळ्या जातीचे फणसाची झाडे होती। ती बाग म्हणजे आमचे वैभव, आमचे भाग्य असे म्हणत। परंतु गड्यांनो, ते आमचे वैभव नसून आमचे पाप होते। पापाला तात्पुरता स्थान, तात्पुरते मान असते। खोताने वाटेल त्याला कामाला बोलवावे, बोलावले तर गेले पाहिजे, नाहीतर खोताचा रोष व्हायचा। गावातील कष्टाळू बायका माणसांनी वांगी, मिरच्या, कणगडे, कळिंदे, रताळी लावावी, भोपळे, कलिंगडे यांचे वेल लावावे। परंतु या सर्वांवर खोताची नजर असायची। खरोखर या जगात दुसऱ्याच्या श्रमावर जगणे यासारखे दुसरे पाप नाही। माझे वडील स्वभावाने दुष्ट होते अशातला भाग नाही, परंतु पूर्वजांची प्रथा त्यांनी चालू ठेवली। खोताच्या अवास्तव अधिकाराचा त्यांना अभिमान वाटे। कोणी ऐकले नाही की तर त्यांना वाटे हे कुणबट माजले। असे म्हणताना आपणच माजलो आहोत, सत्तांध झालो आहोत, हे त्यांच्या लक्षातही येत नसते। वडिलांच्या हातात नवीनच कारभार आलेला, तथापि त्यांना फारसा अनुभव आला नव्हता। खोतपणाच्या तोऱ्यात एखाद्या वेळेस वाटेल ते बोलून जात व अनेकांची मने दुखावली जात। पूर्वजांचीही पापे होतीच। पाप किंवा पुण्य काही मरत नाही।
एकदा काय झाले, ती अवसेची रात्र होती. भाऊ वडवलीस गेले होते. सकाळी 8 वाजता ते त्या गावी जाऊन पोचले होते. आज गावाला जाऊ नका, आज अवस आहे वगैरे घरातील मंडळींनी त्यांना सांगितले. परंतु भाऊ म्हणाले, कसली अवस आणि कसला शनिवार, जे व्हायचे ते होणार. प्रत्येक दिवस पवित्रच आहे. प्रत्येक दिवस देवाच्या घरूनच येतो. ते वडवलीस गेले. दिवसभर राहिले. 3 सांज झाला व ते घरी परत जाण्यास निघाले. घरोब्याच्या एका म्हातारा बाईने सांगितले, भाऊदा, 3 सांज म्हणजे दैत्याची वेळ. या वेळेस जाऊ नका. त्यातून अवसेची काळ रात. बाहेर अंधार पडेल. तुम्ही नाल्याजवळ जाल तोच अंधार होईल. येथेच वस्तीला राहा. सकाळी उठून थंड वेळेस जा. भाऊने ते ऐकले नाही. भाऊ निघाले. बरोबर गडी होता. त्या म्हातारीचा शब्द जाऊ नका सांगत होता. फळणारी पापे चल राहू नको म्हणत होती. गावातील लोकांनी निरोप दिला. एक जण भेसूर हसला. काहींनी एकमेकांकडे पाहिले. भाऊ व गडी निघाले. अंधार पडू लागला. वडवली गावापासून 1.5 कोसावर एक पऱ्हा होता. तो पऱ्हा खोल दरीतून वाहत असे. त्याच्या आजूबाजूस किर्ड झाडे होती. त्या झाडीत वाघ सुद्धा असे. तिथून दिवसाढवळी जाव्यास नवशिक्यास भय वाटे. परंतु भाऊ निर्भयपणे जात होते. त्यांना भीती माहीत नव्हती. भूते खेते जीव जीवाणू कसलेच भय त्यांना वाटत नसे. भाऊ दरीजवळ आले. एकदम शीळ वाजली. भाऊ जरा चपापले. झुडुपातून अंगाला काव फासलेले बाण बाहेर पडले. भाऊरावांच्या पाठीत सोटा बसला व त्या सरशी ते मटकन खाली बसले. झटकन गडी पळत गेला. भाऊंना खाली पाडण्यात आले. मांगांच्या हातातील सुरे चमकत होती. भाऊंच्या छातीवर मांग बसला. चढचढ मान चिरायची ती वेळ. इतक्यात एका म्हातारीनं ओरड केली, अरे बामणाला मारले, खोताला मारले, रे धावा. ते मांगही जरा भ्यायले. भाऊ त्या मांगांना म्हणाले, नका रे मला मारू. मी तुमचे काय केले? सोडा मला. ही अंगठी, ही सल्ले जोडी, हे 100 रुपये घ्या. सोडा मला. दीनवाणेपणाने ते त्या मांगांना ते विनवीत होते. म्हातारीच्या ओरडण्याने कोणीतरी येत आहे असे दिसले. कोणाची तरी चाहूल लागली. मांगांनी त्या अंगठ्या, ते सल्ले जोडी, ते 100 रुपये घेतले व त्यांना पोबारा केले. ते मांग काही खरीखुनी नव्हते. या कामात मुडलेले नव्हते. पण दारिद्र्यामुळे हे घोर कर्म कराव्यास ते प्रवृत्त झाले होते. भाऊंच्या बरोबरचा गडी जो पळत सुटला तो थेट आमच्या पायगड गावी गेला. त्याने आमच्या घरी जाऊन सारी हकीकत सांगितली. आमच्या घरातील व गावातील पुरुष मंडळी लगेच चालून गेली. पायगडला पोलीस ठाणे होते. तेथे वर्दी देण्यात आली. घरात बातमी येताच आकांत झाला. साऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळावे. घरात दिवे लागले होते, परंतु साऱ्यांची तोंडे काळवंडली होती. त्यावेळेस आम्ही कोणी झालेलो नव्हतो. आईला समजू लागले. माझी आई ती सारी कथा आम्हाला सांगे. आई देवाजवळ गेली. तिने तिचा पदर पसरला. आई विणवू लागली, रडू लागली. आईने देवाला आईले प्रार्थिले, परंतु नुसती प्रार्थना काय कामाची? प्रत्येक गोष्टीत त्याग पाहिजे, व्रत पाहिजे. माझ्या आईने या रात्री सावित्रीचे व्रत घेतले. माझ्या आईचे सौभाग्य आले. भाऊ घरी आले. त्या वर्षापासून आई सावित्रीचे व्रत करीत होत. दरवर्षी ज्येष्ठ पुनव येण्याच्या आधी 2 दिवस ती उपवासास सुरुवात करी. घेतलेले व्रत कधीच मोडता नाही येत. या व्रतात वटपूजा करवायची असते. आकाशाला कवटाळू पाहणाऱ्या चिरंजीव अक्षय वटाची पूजा करून अक्षय सौभाग्य मिळवायचे. वटवृक्षाप्रमाणे कुळ वाढू, ते जगाला छाया देवो, आधार देव. या व अशाच शेकडो भावना या वटपूजेने कळत वा न कळत
बायकांच्या जीवनात येत असते. सावित्री व्रताचे दिवस जवळ येत चालले म्हणजे माझी आई गंभीर होत असे. ती त्या संबंधीतच एक आठवण सांगणार आहे. आतापर्यंतची ही प्रस्तावनाच होती. त्यावेळेस मी 8-9 वर्षाचा असेल. सावित्री व्रताचा आरंभ होणार होता. माझी आई हिवतापाने आजारी होती. हिवताप सारखा तिच्या पाठीस लागला होता. या व्रतात 3 दिवस वडाला 108 प्रदक्षिणा घालावायच्या असतात. आईला जरा चालले तर घेरी येत होती. आईने श्याम अशी हाक मारली. मी आईजवळ गेलो व विचारले, काय आई, काय होते? पाय का चेपू? आई म्हणाली, पाय नको रे चेपायला, मेले रोज चेपायचे तरी किती. तू सुद्धा कंटाळला असशील हो. पण मी तरी काय करू? आईचे ते करून शब्द ऐकून मला वाईट वाटले. मी रडू लागलो. आई पुन्हा म्हणाली, श्याम तू दिवसभर काम करून दमतोस हो, पण उद्यापासून तुला आणखी एक काम 3 दिवस करायला सांगणार आहे. करशील ना तू बाळ? कोणते काम? आई मी कधीतरी नाही म्हटले आहे का? मी म्हटले. आई गहिवरून म्हणाली, नाही तू कधी सुद्धा नाही म्हणत. हे बघ उद्यापासून वटसावित्रीचे व्रत सुरू होईल. मला वडाला 108 प्रदक्षिणा घालता येणार नाही. मला भोवळ येईल. कशी तरी पारावर तुझा हात धरून जाईन, पूजा करेन, 3 प्रदक्षिणा घालीन, बाकीच्या प्रदक्षिणा तू घाल हो बाळ. असे म्हणून आईने माझा हात आपल्या हातात घेतला. प्रेमळ व करुणाच्या दृष्टीने तिने माझ्याकडे पाहिले. आई माझ्या प्रदक्षिणा कशा चालतील? मी विचारले. चालतील हो बाळ, देवाला डोळे आहेत. देव काही मेला नाही, त्याला सारे समजते, कळते. तू म्हणजे मीच नाही का? अरे तू माझ्या पोटचा गोळा, माझाच जणू भाग, माझेच तो रूप. तू प्रदक्षिणा घालशील त्या माझ्याच होतील. मी दुबळी आजारी आहे हे देवाला माहीत आहे. आई म्हणाली, पण मला बायका असतील. मी नाही जाणार वडावर. शाळेत जाणारी मुले मला बघतील व शाळेत आहारे बायको असे म्हणून माझी फजिती करतील. मला लाज वाटते. मी नाही जाणार. शिवाय शाळा बुडेल, मास्तर रागवतील. अशा अनेक सबबी मी सांगू लागलो. आईची म्लान मुद्रा खिन्न झाली. ती म्हणाली, श्याम आईचे काम करास कसली रे राज? हे देवाचे काम. ते करीत असता तुला कोणी हसले तर तेच वेळ ठरतील. देवाचे काम कराव्यास लाजू नये. पाप कराव्यास माणसाने लाजावे. श्याम त्या दिवशी चुली मागचा खोबड्या तुकडा तू घेऊन खाल्लास. मी बघितले पण बोलले नाही. जाऊ दे, मुलाची जात आहे. परंतु त्यावेळेस तुला लाज नाही वाटली आणि आता देवाचे काम करायला तुला लाज वाटते का रे? मग तो भक्तिविजय कशाला वाचतोस? तो पांडव प्रताप कशाला वाचतोस? तुझा आवडता श्रीकृष्ण घोडे आकी, धर्मात घरची उष्टी काढी, काम कराव्यास, प्रदक्षिणा घालाव्यास तुला लाज वाटते का? नसलास जाणार तरी मी जाईन. येऊन जाऊन काय होईल? मी भोवळ येऊन पडेन, मरेन तर सुटेन एकदाची. देवाजवळ तरी जाईन. परंतु श्याम तुमच्यासाठीच जगते रे. असे म्हणून आईने डोळ्यांना पदर लावला. आईचे शब्द माझ्या मनात खोल गेले. माझे हृदय विरघळले, पाझरले, पावन झाले. देवाचे काम करायला लाजू नको. पाप करण्याची लाज धर. थोर शब्द. आजही ते शब्द मला आठवत आहे. आजकाल ह्या शब्दांची किती जरूरत आहे. देवाच्या कामाची, देशाच्या कामाची, भारत मातेच्या कामाची आम्हास लाज वाटते. परंतु वाईट पुस्तके वाचण्याची, वाईट सिनेमा पाहण्याची, तपकीर ओढण्याची, विडी सिगरेट ओढण्याची, सुपारी खाण्याची, चैन करण्याची लाज वाटत नाही. पुण्यकर्म, सत्कर्म करण्याची लाज वाटू लागली आहे व असत्कर्म करण्यात प्रौढी व संस्कृती येऊन राहिली आहे. फार वाईट आहे ही स्थिती. मी आईच्या पाया पडलो व म्हटले, आई जाईल हो मी. कोणी मला हसो
कोणी काही म्हणो, मी जाईन. पुंडलिक आई बापाची सेवा करून मोठा झाला. देवाला बांधून आणता झाला. तुझे काम करून मला तुझा व देवाचा लाडका होऊ दे. शाळेत मास्तर रागवले, त्यांनी मारले तरी चालेल. आई, तुला माझा राग आला होय? तुला वाईट वाटले असे केविलवाणे मी विचारले. नाही हो बाळ, मी तुला कशी रागवेन? मला तुझ्यावर रागवता येत नाही हो श्याम. आई म्हणाली, गड्यांनो, मी घरी असलो, वट सावित्री जर आली असली तर वडाला प्रदक्षिणा घालण्यास मी नेहमी जात असते. माझ्या आईचे त्या दिवशीचे शब्द मी कधी विसरणार नाही. पाप करताना लाज वाटू दे, चांगले करताना लाज नको. धन्यवाद.